तुला इंटरव्ह्यू द्यायला हो का म्हणाला माहितीये का? हो अगदीच. माझे व्ह्यूज, माझे रीच, माझे फॉलोअर्स. नाही रे वेड्या, नाही. तुमच्यासारख्या पत्रकारांचा ना हाच घोळ असतो. तुम्हाला नेहमी भरलेला ग्लास दिसतो, रिकामा कधी दिसत नाही. आम्ही घेतो ना भरमसाठ फिया घेतो आणि पालक त्या फिया भरायला सुद्धा तयार असतात. हा धंदा आहे माझा. पैसे कमवायला आलो इथे, मी गोट्या खेळायला नाही आलोय. आत्ता तुम्ही जो मला प्रश्न विचारलात तो अगदी रास्त आहे आणि मनामध्ये ही शंका येणं सुद्धा अगदी स्वाभाविक आहे, साहजिक आहे. काय आहे, आम्ही काही विद्यार्थ्यांकडून थोड्याफार प्रमाणात आम्ही फी घेतो, मला मान्य आहे. पण अद्ययावत लॅब्स, प्रॅक्टिकल एक्झाम्स, उच्च शिक्षित शिक्षक, फील्ड ट्रिप्स आणि अनेक गोष्टी, या सगळ्यासाठी दुर्दैवाने आजच्या व्यवहारी जगामध्ये ना खर्च पडतो. तर या सगळ्याला किती खर्च लागणार आहे बुवा याचा एक आम्ही अंदाज बांधतो आणि तितकीच फी आकारतो आणि त्या उपर आम्ही 1 रुपया सुद्धा घेत नाही. आणि राहता राहिला प्रश्न आता ज्ञानदानाचा. खरं तर स्वतःच कौतुक आपण करायचं नसतं, पण तुम्ही हा प्रश्न विचारलाय म्हणून मी हे सांगतो तुम्हाला. आजपर्यंत आम्ही हजारो किंवा लाखो विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलेलं आहे. आत्ता ही जी तुम्ही सगळी यादी मला ऐकवलीत ना, त्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही मोफत दिलेल्या आहेत, त्यांच्या गरजा ओळखून. बरोबर, तुम्ही जे बोलताय सांगताय ते अगदी बरोबरच आहे. पण थोडक्यात म्हणायचं गेलं तर तुम्ही शिक्षणाला बिझनेस बनवलाय, बरोबर. आणि तुम्ही तुमच्या क्लासेसची जाहिरात अशा प्रकारे केली की लोकांना ते बिझनेस वाटतं आणि लोक त्याला बोलून तुमच्याकडे ऍडमिशन घेतात. अजिबात नाही. म्हणजे आमच्याचकडे ऍडमिशन घ्या, आमच्याचकडे ऍडमिशन घ्या अशी जाहिरात आम्ही कधी करतच नाही. मला ते मान्यच नाहीये. आम्ही शिक्षणाचा दर्जा असा मेंटेन केलेला आहे ना, त्यामुळे सगळे पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन आमच्याकडे धावत येतात. ती भोळी भावडी माणसं शिक्षणाचा दर्जा बघून येतात की तुम्ही त्यांना यायला भाग पाडता. आणि यातच अजून एक असा प्रश्न आहे की दुसऱ्यांचे क्लासेस बंद करून तुम्ही तुमची ऍडमिशन पाडवतात का?